हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊ निजो जगतिया, दीक्षा देऊ निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासापती भासला, व्यासाप्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ऋषिरुवाच इति तासां स्वशक्तीनां सतीनां समेत्य सहा, प्रसुप्तलोकतंत्राणां निशाम्य गतिमीश्वरः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद या ठिकाणी सुरू झालेला आहे. विदुर विचारतात मैत्रेयांना की भगवंतानी ही विश्व निर्माण कसं केलं आणि हे भगवंतानी विश्व निर्माण केल्यानंतर तो त्यामध्ये अनुप्रविष्ट कसा झाला ते आम्हाला सांगा. हे माया किंवा माया या एका भगवंताच्याच स्वरूपाचा, हा भगवंताच्याच जवळ असलेली माया, भगवंत तिचा स्वीकार कसा करतो आणि मग विश्व कसा निर्माण करतो ते सांगा. असं म्हटल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली. आता ऋषिरुवाच इति तासाम स्वशक्तीनां सतीनाम समेत्य सहा. भगवंताजवळ सगळ्या प्रकारची शक्ती पूर्वीच अस्तित्वात आहे. भगवान हे सर्व शक्ती संपन्न आहेत, ज्ञान संपन्न आहेत, क्रिया संपन्न आहेत आणि भगवंतानी ही गती दिली. ही गती प्रसुप्त लोकतंत्राणाम असा फार मार्मिक शब्द इथं वापरलेला आहे. प्रसुप्त लोकतंत्राणाम. लोकतंत्र म्हणजे संपूर्ण सृष्टी आणि हे लोकतंत्र कसं होतं ते म्हणतात लोकतंत्र विश्वरचना या साम. या ठिकाणी टीकाकारांनी सुद्धा लोकतंत्र म्हणजे विश्वरचना, या विश्वरचनेला गती दिली. सगळं जागच्या जागी होतं, सगळं स्थितिरूप होतं, परंतु गतिरूप नव्हतं. हा मुद्दा आहे या ठिकाणी. स्थितिरूप सगळं होतं, सगळं आहे, परंतु अनेकदा असं होतं आपण फोर व्हीलरमध्ये चाललेलो असतो, सगळं काही आहे. काय हो, ड्रायव्हर आहे, त्याचप्रमाणे गाडी आहे, गाडीतले सगळे गोष्टी आहेत, गाडीमध्ये असलेले लाईट्स आहेत, पेट्रोल आहे. मग काय झालं, गाडीच सुरू होईना. काय झालं गाडीला, काय बिघाड झाला, मग गाडीच सुरू होईना. या ठिकाणी जेव्हा त्यातला बिघाड बाजूला जातो तेव्हा आपोआपच गाडी सुरू होते. ही कुठून सुरू झाली ते म्हणे, ही ज्याप्रमाणे गतिरुद्धता असते, गती थांबलेली असते, स्थिती फक्त असते, सगळं आहे, मग काय नाही ते म्हणतात गाडी सुरू होईना, काय फॉल्ट आहे कळेना. त्याप्रमाणे हा फॉल्ट म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर तत्व आहे. आणि हे ईश्वर तत्व जेव्हा भौतिक गोष्टीला हे प्रेरित करतं तेव्हा भौतिक गोष्टी सुरू होतात. जोपर्यंत आपण एखाद्याला गती देत नाही, पतंग आकाशात आपण उडवतो तेव्हा आपण उडवतो म्हणून तो उडतो, तो सहजासहजी उडत नाही. त्याप्रमाणे ही गती दिली पाहिजे. म्हणून ही गती भगवंताची स्वतंत्र शक्ती आहे आणि म्हणून स्थितिरूप असणारं हे विश्व, स्थितिरूप असणारं सगळं गतिरूप करण्याची क्षमता भगवंताजवळ आहे. गती भगवंतानी दिली. प्रसुप्त लोकतंत्राणाम निशाम्य गतिमीश्वरः. हे प्रसुप्त लोकतंत्राणाम, प्रसुप्त म्हणजे झोपलेलं जाग केलं. ते पहिल्यांदा काल संज्ञान तदा देवीं बिभ्रत शक्तिमुरुप क्रमः. आधी काल शक्ती कशाने जागृत केलं, पहिल्यांदा काळ. आपण म्हणतो ना की काळ अनुकूल नाही, काळ अनुकूल नसेल तर सगळ्या गोष्टी प्रतिकूल होतात. काळ हा भगवंताचं स्वरूप आहे, भगवंताच्या इच्छेने चाललेलं आहे. कालेन संज्ञा उद्बोधया तस्याः कालयती क्षोभयती. कालयती म्हणजे क्षोभयती, त्याच्या मनात प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. ही क्षोभ म्हणजे नेहमी राग आहे असं नाही,
क्षोभ याचा अर्थ बदल, हा क्षोभ. जसं कळीचं रूपांतर फुलामध्ये होणं हा क्षोभ आहे. पण कधी होती तर काळ आला म्हणजे काही काळ जावा लागतो. कैरी आहे, त्याचा आंबा कधी होतो, काळ जावा लागतो, मग आंब्यामध्ये रूपांतर होतं. हा काळ फार महत्वाचा आहे. आणि जेव्हा तो काळ येतो तेव्हाच एखादी गोष्ट घडते. जोपर्यंत काळ येत नाही तोपर्यंत काही घडत नाही. आपल्याला खूप वाटतं हे लवकर घडावं, नाही, ते म्हणतात जेव्हा ते काळ येईल तेव्हाच होईल. आत्ता झाड लावलं तर आत्ता फळ येत नसतं का? अहो, बीज वाढू द्या, मोठं होऊ द्या, पानं येऊ द्या, मग त्याला तौर येऊ द्या. हा काळ आहे. हळूहळू हा काळ जेव्हा येतो तेव्हाही कुठली गोष्ट होते, त्याच्या आधी होऊ शकत नाही. आणि हा काळ, म्हणून काळ फार महत्वाचा आहे. भगवंताचं ते स्वरूप आहे. आणि त्रयोविंशती तत्वानां गणम युगपदा विशत, 23 तत्वामध्ये भगवंतानी एकदम प्रवेश केला. हे 23 तत्व म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, त्याचप्रमाणे पंचमहाभूत आणि मन, बुद्धी आणि अहंकार. चित्त अजून प्रवेशित झालेलं नाही. चित्त हे भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून ते म्हणतात अशा 23 तत्वामध्ये एकदम भगवंतानी प्रवेश केला. आणि हा प्रवेश झाल्याबरोबर काळाचाच तो परिणाम आहे. म्हणून हे म्हणतात की ज्याप्रमाणे झोपलेल्या माणसाला आपण जागं करतो त्याप्रमाणे ते जागं झालं. आता हे कसं घडलं, उदाहरण या ठिकाणी देतो. हा काळ कसा येतो आणि एखादा जागृत कसा होतो, याचं उदाहरण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महंत होऊन गेले. त्यामध्ये प्रामुख्याने या अक्षोभ्य तीर्थ नावाचे फार मोठे द्वैत संप्रदायी होते, माध्व संप्रदायी होते. पुढे मध्वाचार्य किंवा नंतर टीकाचार्य नंतर निर्माण झाले. तेव्हा ह्या मध्वाचार्याच्या माध्व परंपरेमध्ये अक्षोभ्य तीर्थ नावाचे एक ग्रस्त होते, ज्ञानी होते. हे अक्षोभ्य तीर्थ वेगवेगळ्या ठिकाणी फिरत फिरत जात असत. आणि फिरता 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 एकदा घटना अशी घडली की विद्यारण्य स्वामी, हे विद्यारण्य स्वामी हेही त्यांच्या पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करत असत. विद्यारण्य स्वामींनी पंचदशी लिहिलेली आहे. पंचदशीकार म्हणून विद्यारण्य स्वामींचं महत्व आहे. हे विद्यारण्य स्वामी एकदा एका ठिकाणी गेलेले असताना तिथे त्यांचा मुक्काम पडला. आणि ते एका बैलावर आपले सगळे ग्रंथ लादत असत. आणि तो बैल हा ग्रंथ घेऊन जात असे. वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होत असे, त्याचप्रमाणे वादविवाद घडत असत, तत्वज्ञानाची मांडणी होत असे. आणि एकदा विद्यारण्य स्वामी आजारी पडले. आजारी पडल्यावर अगदी मरणासन्न अवस्था आली. मरणासन्न अवस्था आल्यावर त्यांच्या शिष्यांनी विचारलं, का हो म्हणले महाराज, आता तुम्ही जर या ठिकाणी तुम्हाला सद्गती मिळाली तर तुमची पुढची परंपरा कोण चालवील? तर शिष्यांना वाटलं, एका शिष्याला वाटलं ते म्हणतील माझं नाव घेतील, म्हणून तो जवळ आला. दुसऱ्याला वाटलं माझं नाव घेतील, तो जवळ आला. असे त्या ठिकाणचे सगळे शिष्य प्रशिष्य गोळा झाले. आणि त्यांना वाटलं आपल्यापैकी कोणाचं तरी नाव स्वामी घेतील. त्यांनी पाहिलं या सगळ्या शिष्यांना अहंकार झाला नाही. त्यांना असं वाटतं की आपल्यानंतर ही गादी आपणच चालवू, पण हे योग्य नाही. म्हणजे यांचा अहंकार एकदा कमी केला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं माझ्यानंतर माझी गादी माझा बैल चालविल. हा बैल हा मूक आहे, म्हणजे आता बोलता येत नाही त्याला, आणि त्याला तर भाषा नाही, त्याला ज्ञान नाही, तो कसं चालवेल? सगळे लोक संशयात पडले आणि शेवटी हे गतप्राण झाले. नंतर हा बैलही गतप्राण झाला. बैल गतप्राण झाल्यावर या बैलाने जन्म घेतला, त्याला मानवाचा जन्म प्राप्त झाला. आणि मानवाचा जन्म प्राप्त होऊन हा बैल मंगळवेढा या ठिकाणी एक देशपांडे नावाचं घराणं आहे, त्या ठिकाणी जन्माला आले. आणि तिथे आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं लग्न वगैरे झालं. ते नको म्हणत होते, परंतु त्यांचं लग्न झालं. आई वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी लग्नही केलं. पण ज्या वेळेला त्यांची पत्नी त्यांच्या या शयनगृहामध्ये प्रविष्ट झाली त्यावेळेला तिला त्या मंचकावर एक मोठा नाग दिसला.
नाग दिसल्याबरोबर ती पळून गेली. ती म्हणली, भयभीत झाली, घाबरली, मी जात नाही म्हणले त्यांच्या शनिग्रहात, कारण नाग आहे. हे नाग म्हणजे यांचं स्वरूप होतं. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की मला संसार करायचा नाही, मी निघालो. घोड्यावर बसले आणि निघाले तर नदी आडवी होती. त्या नदीतून पलीकडे जायचं. जात असताना तहान लागली आणि घोड्यावरच त्यांनी हातामध्ये ओंजळीमध्ये पाणी घेतलं. त्याच्याऐवजी आता आपण ओंजळीने पाणी पितो, त्याच्याऐवजी त्यांनी मुखानेच पाणी प्यायला सुरुवात केली. इतकं पाणी होतं अगदी गळ्यापर्यंत. त्यांनी मुखानेच पाणी प्यायला सुरुवात केली. पलीकडे अक्षोभ्य तीर्थ बसलेले होते. त्यांनी पाहिलं आणि एकदम त्यांना प्रश्न विचारला, किम पशु पूर्व देहे, काय रे म्हणे, मागच्या जन्मात काय पशु होतास का? बस एवढा शब्द ऐकल्याबरोबर त्यांना मागचा जन्म आठवला. म्हणले, अरे मागच्या जन्मात मी बैल होतो आणि या जन्मात मला हा मानव जन्म मिळालाय. त्याने नमस्कार केला आणि हात जोडले. मग अक्षोभ्य तीर्थाने त्यांना ज्ञान दिलं आणि पुढे हेच टीकाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. तेव्हा हे जे टीकाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले, त्याने अनेक ग्रंथावर भाष्य लिहिले, टीका लिहिली. विद्यारण्य स्वामींच्या अनेक ग्रंथावर त्यांनी भाष्य लिहिलं. असे हे जयतीर्थ असं त्यांचं नाव पडलं. हे जयतीर्थ टीकाचार्य आपल्याला अनेक कन्नड वाङ्मयामध्ये यांचं साहित्य खूप सापडतं. मराठीमध्ये एवढं नाहीये, पण कन्नडमध्ये खूप साहित्य आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की ते म्हणतात प्रसुप्त लोकतंत्राणाम, प्रसुप्त लोकतंत्राणाम, झोपलेलं जागं झालं. जर त्यांना हा शब्द कानावर पडला नसता, किम पशु पूर्व देहे, तू मागच्या जन्मात काय जनावर होतास का, असा जर शब्द कानावर पडला नसता तर यांना जागृती आली नसती. ते जागृत होते, ते काय झोपलेले होते का? पण ज्ञानाच्या दृष्टीने जागृत नव्हते. आणि म्हणून ही जागृती कधी आली? जेव्हा काळ आला. त्याच्या आधी का नाही बरं झालंय? नाही म्हणले, काळ आला नाही. जेव्हा काळ आला तेव्हा बरोबर त्यांच्या कानावर गुरुचं वाक्य पडलं आणि ते जागृत झाले. सांगायचं तात्पर्य असं की अशा पद्धतीने देव प्रेरणा देतो आणि सोनू प्रविष्टो भगवान, आणि भगवान सुद्धा या विश्वामध्ये अशीच प्रेरणा देतो आणि विश्वामध्ये सगळं कार्य करतो. भिन्नम संयोजयामास, या ठिकाणी भगवंताचं कार्य सांगितलंय. खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली, खूप शास्त्रीय मांडणी. पण आपण एकेका शब्दाचा विचार करत नाही. ते म्हणतात भिन्नम संयोजयामास. देव काय करतो? देव सगळ्याला एकत्र करतो. आपल्याकडं उदाहरण सांगायचं झालं तर सगळं असतं. तिखट आहे, मीठ आहे, पीठ आहे, तेल आहे, तूप आहे, सगळे. मग स्वयंपाक झाला का? नाही झाला. का नाही झाला? अहो, या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने संयोजित केल्या नाहीत. मीठ किती टाकायचं, तिखट किती टाकायचं, त्याचप्रमाणे तेल किती, फोडणी किती, मोहरी किती, पीठ किती, याचं योग्य अशा पद्धतीचं संयोजन झालं तर स्वयंपाक तयार होईल. त्याप्रमाणे भगवंत म्हणतात की भगवंतांनी काय केलं तर संयोजयामास. सगळे दृष्टी आहे, कान आहेत, हात आहेत, पाय आहेत, डोकं आहे, मग काय नाही, त्याला एकत्र जोडलं नाही. भगवंतांनी काय केलं? हे सगळे एकत्र जोडलं. भिन्नम संयोजयामास. या सगळ्या भिन्न 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 गोष्टीला एकत्र केलं. जोपर्यंत हे एकत्र करत नाहीत तोपर्यंत कुठलीच गोष्ट सुरू होत नाही. साधी एखादी मोटर कार सुद्धा किंवा खेळणी सुद्धा योग्य पद्धतीने जोडणी केली तर ते सुरू होते. जोडणी नाही केली तर सुरू होत नाही. चाकाच्या ठिकाणी चाक पाहिजे, त्याप्रमाणे लाईटच्या ठिकाणी लाईट पाहिजे, सेलच्या ठिकाणी सेल पाहिजे, तर हे सुरू होतं. भिन्नम संयोजयामास. सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या. भगवंतांनी त्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने जोडल्या. देव काय करतो? देव एवढंच करतो. वस्तू देव निर्माण करत नाही. वस्तू निर्माण करण्याचं काम मायेच आहे. पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्याचप्रमाणे पंचतन्मात्रा, हे सगळं मायेचं कार्य आहे. पण हे सगळं कार्य जरी झालं तरी त्याला जोडणी आवश्यक आहे. जोपर्यंत जोडणी नाही, सगळं वायर आहे, त्याचप्रमाणे खटके आहेत, बटन आहेत, सगळे, पण योग्य जोडणी झाली नाही तर लाईट लागत नाही. प्लस मायनस जमलं पाहिजे, नाही तर मग स्फोट होतो.
म्हणून ते म्हणतात भिन्नम संयोजयामास, सगळं वेगवेगळे ते एकत्र केलं. आणि सुप्तम कर्म प्रबोधयन, सुप्तम कर्म प्रबोधयन, जसं आता मी उदाहरण दिलं, जयतीर्थ टीकाचार्यांचं जे कर्म आहे पूर्वजन्मीचं ते झोपलेलं होतं, ते कुणी जागृत केलं? अक्षोभ्य तीर्थाने जागृत केलं. सुप्तम कर्म प्रबोधयन, सुप्त असलेल्या कर्माला प्रबोधित केलं, जागृत केलं. अरे तू अमुक आहेस हे सांगितलं. जोपर्यंत तू अमुक आहेस, तू कोण आहेस? तू जीव नाहीस, तू ईश्वर आहेस, हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पण नुसतं शब्दाने सांगून कळत नाही. शब्दज्ञान या ठिकाणी उपयोगाचं नसतं. का? शब्दज्ञानाने नाथ महाराजांनी उदाहरण दिले. नाथ महाराजांनी त्यांच्या एकादश स्कंदामध्ये उदाहरण दिले नाथ भागवतात, की शब्दाने ह्या गोष्टी कळत नसतात, अनुभवाशिवाय नाही. ते म्हणे एका गृहस्थाने साखर मागितली. म्हणे एक गृहस्थ होता, ते म्हणे साखर द्या बरं. असं साखर द्या म्हणल्यावर नंतर एकाने काय केलं, एका चिठ्ठीवर साखर नावाचा शब्द लिहून देऊन टाकला त्यांना. ही आहे साखर. अरे तुला मी साखर मागितली, हे म्हणजे साखरच दिली. अरे लिहून दिली, फक्त लिहिली फक्त शब्दाने. शब्द अनुभवातून, शब्दापेक्षा अनुभव श्रेष्ठ. म्हणून साखर मागितली तर साखर या शब्दाने साखरेचा अनुभव येऊ शकत नाही. तर साखर हा शब्द लिहून आपण तो काय खाणार काय? आणि खाल्लं तर काय गोड लागेल का? नाही. ते म्हणतात जोपर्यंत आपण साखर खात नाहीत तोपर्यंत साखरेचा अनुभव येत नाही. नुसत्या शब्दाने, अक्षराने शब्द कळत नसतो, अनुभव कळत नसतो. म्हणून कर्म प्रबोधयन, हे कर्म जागृत केलं पाहिजे अनुभवातून. प्रबुद्ध कर्मा दैवेन त्रयोविंशतिको गणः, याप्रमाणे भगवंताच्या दैवेन, परंतु याला भगवंताची मात्र प्रेरणा लागते. दैव असल्याशिवाय काहीच होत नाही. भगवंताची इच्छा पाहिजे. भगवंताची इच्छा असेल तर दैव. या 23 तत्वामध्ये भगवान आत्मसात, 23 तत्वामध्ये प्रविष्ट होतात, संप्रविष्ट होतात आणि त्याला प्रेरणा देतात. प्रेरितो जनयस्वाभिर मात्रा विरधी पुरुषम, या सगळ्यामध्ये भगवान प्रविष्ट होतात आणि त्याला प्रेरणा देतात. अंतःप्रेरणा म्हणतात त्याला. असं का वाटलं? अंतःप्रेरणाच आहे. जोपर्यंत तुकाराम महाराज यांना स्वप्न पडलं नाही, स्वप्नामध्ये नामदेव महाराज आले नाही, तोपर्यंत त्यांचा व्यवहार चालू होता, त्यांचं कुटुंब चालू होतं. तोपर्यंत त्यांनी एकही अभंग केला नाही. अभंग करण्याची प्रेरणाच नव्हती. पण ज्या वेळेला नामदेव स्वप्नात आले, विठ्ठलाने हातामध्ये सळ धरली, माप धरलं आणि सांगितलं तुला एवढे अभंग करायचे. आणि जागृत झाल्याबरोबर नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. आणि तिथून अभंगाची प्रेरणा झाली. ही अभंगाची प्रेरणा आहे. तुकाराम महाराज हे जन्मतःच काही अभंगकार नव्हते. त्यांना प्रेरणा मिळाली स्वप्नात. स्वप्नात म्हणजे खरे झोपलेले होते, स्वप्न मिळालं, स्वप्न पडलं असं नव्हे, तर हे जगच एक स्वप्न आहे अशी जाणीव झाली. आणि परेण विशता स्वस्मिन मात्र या विश्वशृंगणः, याप्रमाणे हे विश्व प्रचंड असणारं जे ब्रह्मांड आहे ते कसं होतं? हिरणमय स पुरुषा, हा पुरुष कसा होता? हिरणमय, सोन्यासारखा चमचम चमचम करणारा. आणि हे सहस्र परिवत्सरान, हजारो वर्ष, हजारो देवांचे वर्ष ते अंड तसंच पडून होतं. आणि हे अंड सवय विश्वसृजाम गर्भो, हे कोणतंही गर्भोदक त्याला म्हणतात. आता जशी मानवी जन्माची प्रक्रिया आहे तशीच ही विराट पुरुषाच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. ते म्हणतात अंडकोश हा पडलेलाच होता आणि त्यामध्ये गर्भोदक, जसं अर्भक एखादं जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा ते पाण्यातच असतं, तो त्याला आपण गर्भोदक म्हणतो. हे गर्भोदक नंतर बाहेर पडतं. त्याच्या जन्मासोबतच हे उदक बाहेर पडतं, पाणी बाहेर येतं. पण त्याच्या आधी तो पाण्यातच झोपलेला असतो. पण हे कोणतं आहे? हे कारण जल आहे. हे आपल्या आत्ताचं सृष्टीमधलं कोणत्या समुद्रातलं पाणी नाही. हे कारण जल म्हणजे मूळ जल, त्याला कारण जल असं म्हणतात. त्यामध्ये हे अंड पडून राहिलं
आणि यानंतर या अंड्यामध्ये विभाग झाले. किती विभाग झाले ते म्हणतात दशधा त्रिधा. त्याचा एक भाग झाला. एक भाग झाल्याबरोबर त्यातून मन निर्माण झालं. आपोआपच हे झालं. कसं झालं असं म्हणाल तर मी म्हणेल जसं बीज पेरलं म्हणजे त्यामध्ये हळूहळू अंकुर फुटतो त्याप्रमाणे. किंवा एखाद्या स्त्रीच्या पोटामध्ये जेव्हा गर्भ निर्माण होतो तेव्हा गर्भाला वेगवेगळे अवयव कसे येतात, सहज आपोआपच येत राहतात. आतमधली प्रेरणा असते. त्याप्रमाणे आधी डोकं, मग हात, मग पाय, अवयव वेगवेगळे येत राहतात. त्याप्रमाणे आधी मन आलं. मनानंतर म्हणून एकधा. एकदा मन निर्माण झालं. मन निर्माण झालं की दशधा. मग दशधा म्हणजे काय ते म्हणतात 10. कोणते 10 प्राण निर्माण झाले. पंच जसे आपण म्हणतो हे प्राण अपान व्यान उदान समान हे 5 आणि नाग कूर्म कृकर देवदत्त आणि धनंजय असे 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण म्हणून दशधा. 10 प्राण निर्माण झाले. याची विभागणी झाली. आधी मन निर्माण झालं, मग प्राण निर्माण झाला. प्राण निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये भगवंतानी प्रवेश केला आणि आद्यावतारो यत्रासो भूतग्रामो विभाव्यते. याप्रमाणे अध्यात्म, साधिदैव आणि अधिभूत असे 3 प्रकारे पुन्हा त्याचा विभाग झाला. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे शरीर. आपल्याला वाटतं आध्यात्मिक म्हणजे काहीतरी देवाचं. नाही, आध्यात्मिक शब्दाचा अर्थ असा अधिआत्मिक. आत्मा हा शब्द इथं शरीर या अर्थाने आलेला आहे. म्हणून जे शरीराच्या संदर्भात आहे त्याला आध्यात्मिक म्हणायचं. जे त्याच्या अवयवाच्या संदर्भात आहे त्याला अधिभौतिक म्हणायचं. आणि जे दैवाच्या संदर्भात आहे, देवदेवता, त्याला अधिदैविक म्हणायचं. म्हणून साध्यात्म, साधिदैवश्च, साधिभूत इति त्रिधा. याप्रमाणे 3 विभाग त्याचे झाले. अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक. विराट प्राणो दशविध. याप्रमाणे 10 प्राण. त्यानंतर हृदय निर्माण झालं. त्यानंतर भगवंताची इच्छा झाली आणि इच्छा झाल्याबरोबर हे सगळं प्रगट होऊ लागलं. ते म्हणतात भगवंतानी यामध्ये प्रवेश केला आणि 3 पद्धतीचे. आता गर्भकार्य रूपो विराट देवशक्ती ज्ञानशक्ती. ज्याला आपण अधिदैविक म्हणतो ती अधिदैविक म्हणजे ज्ञानशक्ती. त्यानंतर क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. मनाची इच्छाशक्ती, देवाची ज्ञानशक्ती आणि अवयवांची कार्यशक्ती. म्हणून जे अवयवाच्या संदर्भात त्याला कार्य असं म्हणतात. ज्ञान हे भगवंताचं असल्यामुळं जे त्यामध्ये इंद्रियाच्या देवता आहेत त्याला ज्ञानशक्ती म्हणतात. म्हणून देवशक्ती, ज्ञानशक्ती एकदा हृदया छिन्नश्चैतन्य रूपेण कर्मशक्ती क्रियाशक्ती तदस्या दशधा प्राणरूपेण क्रियाशक्ती. कारण प्राणाचं कार्य चलनवलन आहे. प्राण निर्माण झाला की त्यातून चलनवलन झालं. त्याप्रमाणे त्यातूनच पचन झालं, स्वेदन झालं. ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच प्राणाच्या क्रियेतून होतात. म्हणून जे क्रियाशक्ती ती प्राणाची, ज्ञानशक्ती ती त्या इंद्रियांच्या देवतेची आणि इच्छाशक्ती ती मनाची. याप्रमाणे प्राणादेह पंचनाग कुर्म कृकर देवदत्त धनंजय इत्येते पंचैर व वृत्तिभेदेन दशविध प्राणाः आत्मशक्तिर्भोक्तृशक्ती तयाध्यात्मादिभेदेन त्रिधा. आत्मशक्ती म्हणजे भोक्तृशक्ती, भोगायची इच्छा. समजा लहान मुलगा किती लहान असू द्या, अगदी जन्माला आलेला असू द्या, पण बरोबर तो स्तनपान करतो. कसं काय त्याला वाटलं हे दूध प्यावं म्हणून, आणि दूध तोंडात घेतल्यानंतर ते गिळायचं कोणी शिकवलं त्याला? गिळायचं ज्ञान कुठून आलं त्याला? आधी तर 9 महिने गिळायचं ज्ञान नव्हतं, कारण सगळं त्याच्या बेंबीमधूनच जात होतं. मग हे गिळायचं ज्ञान जन्माला आल्याबरोबर आपण त्याला लगेच बोळ्याने दूध पाजतो, लगेच ते चटचट दूध पितं, आपल्या घशातून खाली घालतं. हे ज्ञान कुठून आलं? ते म्हणतात हे ज्ञान भोक्तृशक्तीतून आलं, भोगायची इच्छा. याप्रमाणे आत्मशक्ती म्हणजे भोक्तृशक्ती स्थयाध्यात्मादिभेदेन त्रिधा. म्हणून ते म्हणतात अशा पद्धतीने या शक्ती प्रगट झाल्या. भगवंताच्या केवळ प्रवेशाने हे सगळं झालं, अर्थात हा चैतन्याचा प्रवेश आहे. त्यानंतर या पद्धतीने हा भूतग्राम प्रगट झाला
आणि त्यातून वेगवेगळ्या शक्ती वाचाम स्वांशेन वक्तव्यम. आता इथं सगळं विवरण केलेलं आहे. हे सगळं विवरण आता मी या ठिकाणी नाही सांगणार, कारण आपल्या पुढच्या कपिल महामुनीच्या आख्यानात हे सगळं येणार आहे. त्यामुळं प्रत्येक शक्ती, त्याचा इंद्रिय, देवता या पद्धतीने विचार करायचा. फक्त उदाहरण देतो. वाचा स्वांशेन वक्तव्यम या सोप्रतिपद्यते. वाणी आधी टाळून निर्माण झाली, जीव निर्माण झाली, जिभेमध्ये वाचा आली आणि वाचेची देवता आली. ज्याप्रमाणे वाचाम स्वांशेन वक्तव्यम, त्यातून बोलणे ही क्रिया आली. ज्याप्रमाणे आता सगळ्या इंद्रियाचा तुम्ही विचार करा. जिम्हांशेन च रसम, त्यानंतर जिम्हा तिने रस घेण्याची विद्या, ज्ञान आलं. नाक निर्माण झालं, नाकामध्ये अश्विनी कुमार येऊन बसले, त्यांनी गंधाची जाणीव झाली. याप्रमाणे प्रत्येक इंद्रिय आणि त्याचं कार्य. कान, त्याचप्रमाणे मेढ्र, त्याचप्रमाणे उपस्थ आणि गुद, याप्रमाणे गत्या स्वांशेन हात आणि पाय. आत्मानम चासे निर्भिन्नम अभिमानो विशत पदम. नंतर आत्म्यामध्ये अभिमान आला. हा अभिमान, अहम, हा महत्वाचा असतो, कारण लहान मुलांच्या मध्ये उलट तो जास्त आहे. लहान मुलांच्या पासून हा अभिमान, अहम हा आपल्याला दिसतो. शिकवायची गरज नाही. म्हणून आत्मानम चासे निर्भिन्न अभिमानो विशत पदम. आणि कर्मणांशेन येनासो कर्तव्यम प्रतिपद्यते. याप्रमाणे हे सगळे निर्माण झाले आणि त्यातूनच मग ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र हेही निर्माण झाले, असं त्याने वर्णन केले. आणि हे वार्तायाम, शूद्र म्हणजे ही जात नव्हे, हे लक्षात घ्या. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र हे जातीचं वर्णन नाहीये, तर हे कार्याचं वर्णन आहे. जो ज्ञान मिळवतो तो ब्राह्मण, जो रक्षण करतो तो क्षत्रिय, जो व्यापार करतो तो वैश्य आणि जो सेवा करतो तो शूद्र. म्हणून यतो प्राप्य निवर्तंत वाचमनसासह. आणि हे सेवा करण्याचा धर्म शूद्राचा आहे. म्हणून शूद्र तस्याम जातः पुरो शूद्रो यदृश्या तुष्यते हरिही. शब्द काय वापरलाय? ज्यामुळे हरी संतोष पावतो. शूद्र हा वाईट नाहीये. शूद्रत्व ही वृत्ती आहे, सेवा करणे ही वृत्ती आहे, आणि त्यामुळे भगवान प्रसन्न होतो. म्हणून हरिजन शब्द महात्मा गांधींनी वापरला शूद्रांसाठी. हरिजन का? मुद्दाम हा सूक्ष्मता त्यामध्ये ही आहे की हरी त्याच्या सेवेने प्रसन्न होतो. म्हणून तस्याम जातः पुरो शूद्रो यद वृत्त्या तुष्यते हरिही. ती वृत्ती आहे, ते स्वभाव आहे. येथे वर्ण स्वधर्मेण, याप्रमाणे हा धर्म वर्ण निर्माण झाले. आणि मग असे आत्मनो वसितो वत्स महिमा विनादिना संवत्सर सहस्रांते धियो विपक्वया. आणि असे अनेक वर्ष हे अंड त्या ठिकाणी पडून होतं. अनेक वर्ष, अनेक वर्ष म्हणजे किती, याला किती काळ गेला हे सांगता येत नाही. ते म्हणतात याप्रमाणे यतो प्राप्यन्न वर्तंत वाचश्च मनसासह. भगवान इतका सूक्ष्म आहे की तिथे वाणी पोहोचत नाही, तिथे मन पोहोचत नाही, असा हा भगवान आहे. आणि हा भगवान यतो प्राप्य निवर्तंत वाचश्च मनसासह अहंचान्य मे देवा तस्मै भगवते नमः. श्रुती सुद्धा काय सांगते? श्रुती सुद्धा हेच सांगते की अप्राप्य मनसासह, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथे वाणी पोहोचत नाही, जिथे शब्द पोहोचत नाही. आताच मी सांगितलं, नुसतं साखर शब्द लिहून दिला म्हणजे काय साखरेचं ज्ञान प्राप्त झालं, साखरेचा अनुभव मिळाला असं नसतं. कारण शब्दाला मर्यादा आहे. शब्द कुठपर्यंत नेईल? साखर शब्दापर्यंत नेईल. दुकानदाराला दाखवण्यासाठी साखर पाहिजे, पण साखर नावाची वस्तू म्हणजे साखर नावाचा शब्द नव्हे. तसं भगवंत हा श्रुतीच्या पलीकडचा आहे, तो ज्ञानाच्या पलीकडचा आहे, शब्द ज्ञानाच्या पलीकडचा आहे. म्हणून शब्द ज्ञानाला मर्यादा आहे. यतो प्राप्यन्यवर्तंत वाचश्च मनसासह, वाचेच्या पलीकडे. अहंचान्य मे देवास तस्मै भगवते नमः. आणि म्हणून हा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. पुढे ते म्हणतात विदुरुवाच ब्रह्मन् कथं भगवत चिन्मात्रस्या कारिणः. आता पुन्हा यांनी प्रश्न उपस्थित केला विदुरांनी. का हो महाराज, माझ्या मनात एक शंका आहे. म्हणे भगवान तर निर्गुण, निराकार, निर्विकार आहे. म्हणे हो,
मग निर्गुण निराकार निर्विकार असताना त्याला इच्छा कशी झाली? इच्छा कोणाला होते? अहो समजा लहान मुलगा आहे, त्याला खेळण्याची इच्छा. एकतर समोर वस्तू पाहिली म्हणजे त्याला खेळण्याची इच्छा होते, किंवा दुसरा एखादा लहान मुलगा त्याच्याबरोबर आला म्हणजे त्याला खेळण्याची इच्छा होते. इथं तर तो एकटाच आहे. भगवान एकमेवाद्वितीयम आहे. हा आपल्याच मनातला प्रश्न आहे, तो त्यांनी विचारलाय विदुराने, की लीलयाच्या पियुज्यैरन निर्गुणस्य गुणाक्रिया. देव तर निर्गुण निराकार निर्विकार आहे, मग तो क्रियावान कसा झाला? तो कार्य कशाला करू लागला? आणि तो तर चिन्मत्रास्या विकारिणा, तो अविकारी आहे. मग त्याला विकार कसा झाला? इच्छा झाली म्हणजे काय झालं? विकार झाला. इच्छा कधी होते? आपल्याला समजा एखादी गोष्ट पाहिजे असं वाटणं म्हणजेच विकार आहे. मनाची वृत्ती तिकडे गेली. मग भगवंत अविकारी आहे, तो चिन्मात्र आहे, चिद्रूप आहे. चिन्मात्र म्हणजे केवळ चैतन्य रूप आहे. आणि असा चैतन्य रूप असलेला, चिद्विकार असलेला, अविकारी असलेला भगवान, त्याला इच्छा कशी झाली? क्रीडा, तुम्ही म्हणा क्रीडा, पण क्रीडा कोण करतो? लहान मुलगा. तो खेळतो कारण त्याला खेळण्याची इच्छा होते. त्यानंतर दुसरा एखादा मुलगा येतो म्हणून त्याला खेळा वाटतं. क्रीडाया मुद्यमोर्भक उदाहरण त्यांनी दिलंय. अर्भकस्य, ज्याप्रमाणे लहान मुलगा खेळतो. मग हा काही लहान मुलगा आहे का? नाही. मग खेळावं असं का वाटलं त्यांना? अन्यतः बरं दुसरं कोणी खेळायलाही नाही. तुम्ही म्हणाल दुसरे खेळायला आहे म्हणून देवाला इच्छा झाली. तो तर एकमेवाद्वितीय आहे, तो तर एकमेव आहे फक्त. मग कसं काय त्याला इच्छा झाली ते आम्हाला सांगा. आणि स्वतस्तृप्तस्य कथम, अहो तो तर आत्मतृप्त आहे. स्वतृप्तस्य कथम, कथम म्हणजे कसं? आत्मतृप्त आहे, त्याला काही नको. मग आता नको म्हणल्यावर इच्छा कधी होते? आपल्याला काहीतरी पाहिजे असतं, आपल्या घरात काहीतरी कमी असतं, म्हणून आपल्याला इच्छा होते. आपण जातो एखाद्या मॉलमध्ये, अरे हे घ्यायचं राहिलं बरं का, इच्छा झाली. का हो? घरात नाही म्हणून. मग असं तर नाहीये, देवाजवळ सगळंच आहे. मग देवाला इच्छा का झाली? देवानी स्वतस्तृप्तस्य कथम निवृत्तस्य सदान्य. भगवान हा आत्मतृप्त आहे, तो निवृत्त आहे सगळीकडं. निवृत्तस्य सदान्यतः, तो सगळ्याच्या पलीकडचा आहे. मग त्याला इच्छा कशी झाली? तो आत्मतृप्त असताना सुद्धा त्याला खेळावंसं का वाटलं? अस्त्राश्रित भगवान विश्वम गुणमय आत्ममायया. आणि भगवंतानी या मायेच्या सोबत ही लीला का केली ते आम्हाला सांगा. गुणमयी आत्मनो जीव शकतृभोक्तृत्वादी मोहोपादिका माया तया सृष्टवान तदुक्तम प्रथमे. ते म्हणतात याप्रमाणे. मग आता भगवंताला ही इच्छा का झाली? भगवंतानी खेळण्याची इच्छा भगवंताला होण्याची शक्यताच नाही, कारण तो तर आत्मतृप्त आहे, तो एकमेवाद्वितीय आहे. अस्राक्षित भगवान विश्वम गुणमय्यात्ममायया. गुणमय्या, माया ही गुणमयी आहे. आणि अशी गुणमयी असणारी माया, या गुणमयी मायेच्या द्वारे तो ही सगळी क्रीडा करतो असं तुम्ही म्हणालात. तर ही गुणमयी माया त्यांनी तिचा स्वीकार का केला हे आम्हाला सांगा. देशत कालतो योसा. बरं, हे सगळं खरं झालं तर मग भगवंतानी हे वेगवेगळे रूप धारण केले तुम्ही म्हणता. मग हा तर भगवंत जर एकच आहे, मग तो वेगवेगळा का झाला? बरं, वेगवेगळा झाला तर प्रत्येकाचे दैव तरी वेगळे का झाले? तुम्ही तर म्हणालात प्रत्येक जीवात ईश्वर आहे. मग जर जीवात ईश्वर आहे तर जीवाला दुःख का होतं? मग ईश्वराला दुःख व्हावं का? नाही, ईश्वराला दुःख होण्याचं कारण नाही. मग जीवाला दुःख का होतं? जीव म्हणजे ईश्वर आहे ना, मग जीवाला दुःख का होतं? जीवाला त्याचे कर्म का बाधित ठरतात? आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणचा विभाग, देश, काल, परिस्थिती, त्याचप्रमाणे नानात्व, हे जीवाला जे दिसतं ते भगवंत स्वरूप जर असेल तर मग असण्याचं कारण नाही. देव तर सर्वत्रच आहे. आपण हे सुद्धा आपल्याला सुद्धा वाटतं. आपण जे जे भेटे भूत ते ते म्हणजे भगवंत. प्रत्येक भूत म्हणजे भगवंत आहे. मग तरी सुद्धा तो भगवंत जर प्रत्येक भूत भगवंत असेल तर सगळे चांगले कुठे आहेत? तो कुणी वाईट आहे, कुणी रागीट आहे, कुणी हावरट आहे. असं का झालं? देव काय हावरट आणि रागीट असतो का? मग असं का?
असा मूळ प्रश्न त्यांनी विचारलाय. नान्यतो घटादी. आणि मग भगवान एक एवैष सर्वत्र क्षेत्री व्यवस्थित अमुष्य दुर्भगत्वंच. दुर्भगत्व, दुर्भाग्य तरी जीवाला का प्राप्त होतं? क्लेशो, त्याला दुःख का होतं? हे तस्मिन् मे मनोविद्धन. आणि म्हणून तो कधी दुःखी होतो, तो अज्ञानी राहतो. कश्मल मानसं महत. कश्मल म्हणजे जसं कश्मल म्हणजे चिखल किंवा दुःख, कर्माचा चिखल, कर्मामध्ये तो का अडकतो? असं हे सगळे माझे प्रश्न, एवढे संशय एकदा माझ्या डोक्यातले काढून टाका. असं म्हटल्यावर शुकाचार्य म्हणतात परीक्षिते. मग मैत्रेय सांगायला सुरुवात करतात. मैत्रेय उवाच संयम भगवतो माया यनन्ये नवरुध्यते ईश्वरस्य विमुक्तस्य कार्पण्यमुत बंधनम. ते म्हणतात विदुरा, तुझा प्रश्न बरोबर आहे की सगळं जर ईश्वर आहे तर मग वेगळेपणा कुठे आहे? मग त्यांनी सांगितलं वेगळेपणा नाहीच आहे, सगळेच ईश्वर आहेत, पण वेगळेपणा कुठं? आपल्या पाहण्यामध्ये. मग त्याने उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे प्रतीयत उपद्रष्टो स्वशिरच्छेदनादिकाः. एका ग्रहस्थानी झोपेमध्ये रात्री आपला शिरच्छेद झालेला पाहिला. स्वप्न पडलं, कुणीतरी आपल्याला ठार मारले, हातात तलवार घेतली आणि आपल्या गळ्यावरून त्यांनी फिरविली आणि एकदम तो जागा झाला, घाबरला. अरे काय झालं म्हणले, काय झालं? रडायला, घाबरायला काय झालं? अहो मला स्वप्नात मी माझं शिरच्छेद झालेलं झालं, माझं मस्तक कुणीतरी उडविलं. आहे का मस्तक जागेवर? बघितलं तर आहे. आता हे जे दिसलं ते स्वप्नात दिसलं, ते खरं आहे का? ते म्हणतात नाही. स्वशिरच्छेदनादिकाः, हे जसं खोटं आहे. मग दिसलं पण तो घाबरला की नाही? हो घाबरला. घाबरणं खरं आहे का? हो घाबरणं खरं आहे. पण शिरच्छेद खरं आहे का? शिरच्छेद खोटा आहे. या संदर्भात एक उदाहरण दिलं जातं. गंमत अशी, उदाहरण असे की एक ग्रस्त होता, त्याला स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं की एक हंडा सापडला स्वप्नामध्ये सोन्याचा. तो त्याचं घराचं बांधकाम करत असताना त्यांनी खणायला सुरुवात केली तर एक खण आवाज आल्याबरोबर पाहिलं. हे सगळं स्वप्नातच चाललंय. पाहिल्याबरोबर तिथं सोन्याचा हंडा. अबाबाबा, म्हणजे सोन्याचा हंडा. आपल्या पूर्वजांनी नक्की सोनं पुरून ठेवलंय. म्हणून त्यांनी आता कोणाला सांगावं तर बाबरा होतो, चर्चा होते, लोक त्यामध्ये वाटेकरी होतात. त्यामुळे रात्रीच उठला 12 वाजता स्वप्नातच आणि त्या ठिकाणी खांदायला सुरुवात केली. खांदता खांदता ते काही निघेना. शेवटी हाताला तो हंडा आला. हात मोठ्या ताकदीने तो हंडा उचलायला लागला. एवढ्या ताकदीने, जेवढी शक्ती तेवढी लावली. सकाळची वेळ होती, 4-4:30ची वेळ, आणि सकाळचं स्वप्न खरं असतं म्हणे. 4-4:30ची वेळ आणि त्यांनी तो सगळा हंडा असा हातात घेणार, शक्ती लावून, एवढी शक्ती लावली की तिथंच त्याला सकाळचा विधी त्यांनी तिथंच केला आणि त्यावेळेला एकदम जाग आली. अरे कुठे म्हणले हंडा? म्हणजे कशाचा हंडा? हंडा नाही. मग काय झालं? गडबडगुंडा झाला म्हणले. हंडा तर मिळालाच नाही, पण गडबडगुंडा झाला, सगळं खराब झालं म्हणले. सगळं धोतर मिळून खराब झालं. म्हणले का? म्हणले स्वप्नात हंडा खोटा आहे, पण जी प्रक्रिया झाली ती खरी का खोटी आहे सांगा? ती खरी आहे. म्हणजे त्याप्रमाणे जीवाचा हा संसार खोटा आहे, पण दुःख जे होतं ते खरं आहे. दुःख हे खरं, पण संसार मात्र खोटा, भासित होणारा, जो केवळ आपल्याला भासमान होणारा. मग त्याने उदाहरण दिलं, यथा जले चंद्रमसा कंपा दिसतात गुणो कृतो गुणा. ज्याप्रमाणे चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडतं आणि पाणी हल्ल्याबरोबर चंद्र हल्ल्यासारखा वाटतो, पण चंद्र हलत नाही. यथा जले चंद्रमसा कंपादिस तत्कृतो गुणा. पाणी हल्लं, चंद्र हल्ल्यासारखा वाटला. कोणता? पाण्यातला प्रतिबिंब. पण खरा चंद्र हल्ला का? नाही. त्याप्रमाणे हे सगळं नानात्व जे आहे, नानात्व म्हणजे वेगळेपणा. हा वेगळेपणा जो आहे, तो वेगळेपणा हा खोटा किंवा सांसारिक आहे. भगवान हा एकरूप आहे. आपल्याला हे फक्त भासित होतं असं ते म्हणतात. याप्रमाणे सर्वे निवृत्ती धर्मेण वासुदेवानुकंपया. याप्रमाणे हे नानात्व हे आपल्याला या ठिकाणी त्रासदायक आहे. नानात्वामध्ये भेद आहे, भेदामध्ये दुःख आहे. जेव्हा
आपण भेद दृष्टीने पाहतो तेव्हा आपल्याला दुःख दिसतं, पण जेव्हा अभेद दृष्टीने पाहतो तेव्हा मात्र आपल्याला या अभेद म्हणजे एकरूपता आपल्याला दिसते. ही एकरूपता पाहिल्यानंतर ते म्हणतात, अज्ञान असल्यामुळंच आम्हाला हे कश्मल मोहम, कश्मल म्हणजे मोह, हा मोह निर्माण होतो, त्यातून अज्ञान निर्माण होतं. अज्ञान निर्माण झालं की द्वैत निर्माण होतं, द्वैत निर्माण झालं की त्यातून भेद आणि या भेदातूनच दुःख निर्माण होतं. अत्रोदाहरण माह त्याने उदाहरणही दिलेलं आहे, त्याप्रमाणे ते उदाहरण आपण बघितलं. आणि खिद्य या ज्ञान संकटे इथे पाठ आहे. ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही, ज्ञानाचा आपल्या मनावर जो शुद्ध अंतःकरण भरण्याचा परिणाम आहे तो होत नाही. म्हणून अनुकंपा तया याच तस्मिन भक्तियोगेस्तेन निरुद्धते, फक्त भक्तियोगानेच आम्हाला भगवान प्राप्त होऊ शकतो. भक्तियोगाशिवाय भगवंताचं ज्ञान आपल्याला भक्तियोगेन तिरोधते शनैरिह. हळूहळू देहाभिमानी जीवामध्ये मिथ्या धर्माची प्रतीती होते, परमात्मामध्ये ती होत नाही. आणि भक्तीने आपल्याला हे कळतं. अशेष संक्लेश ते म्हणतात याप्रमाणे विलीयन्ते तदा क्लेशासून कृष्णशः, याप्रमाणे यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धे परंगतः, जे मूढ आहेत, जे अज्ञानी आहेत ते यामध्ये गटांगळ्या खातात, ज्ञानी मात्र गटांगळ्या खात नाहीत. यस्मात् त्वया साधु व्याहृतम किम तद्हरे शक्तिर्या आत्ममाया जीव विषया माया तदनं तदाश्रय मेतद दुर्भगवादादिकम भाती ती. आणि म्हणून अल्पज्ञ लोकांना हे कळत नाही, त्यांच्या मनामध्ये संशय असतो, क्लेश असतो, म्हणून त्यांना कळत नाही. याप्रमाणे भगवान हा या विश्वामध्ये कसा प्रगटतो तेच सांगतात आणि सर्ग कसा निर्माण होतो ते सांगतात. यमाराहोद्यम पुरुष सहस्रांगुल बाहुकम, याप्रमाणे हे व्यापक विराट पुरुष, हजार त्याला तोंडे, जसं आपण सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम पुरुष एवेदम सर्वै यद्भूतन्यच्च भव्यम हुतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति. हे जसं आपल्या पुरुष सूक्तात म्हटलंय तोच आविर्भाव या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीने त्यांनी ही मांडणी केलेली आहे पुरुष सूक्ताच्या पद्धतीने. आणि या पद्धतीने भगवान हा विश्व प्रगट करतो. आणि सर्गाश्चैवानुसर्गाश्च, सर्गानंतर पुन्हा सर्ग विसर्ग म्हणजे प्राकृतिक सर्ग वैकृतिक सर्ग यातून प्रगट होतात. आणि भगवान हा यमाहुराद्यम पुरुषम सहस्राम, आद्य पुरुष आहे भगवान, तो हा आद्य पुरुष. याप्रमाणे सर्ग अनुसर्ग आणि वेगवेगळे मन्वंतर यातून निर्माण होतात. आणि भगवान यामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर हे विश्व गतिमान होतं. अशा पद्धतीने ही मांडणी करून पुढे ते म्हणतात एतेषामपि वंशांश्च वंशानुचरितानुच. याप्रमाणे मग अनेक वंश या ठिकाणी सांगतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे सर्ग निर्माण होतात, वंश निर्माण होतात. आणि तेषां संस्थांप्रमाणे भूर्लोकस्य वर्णय. मग भूर्लोक, भूलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, त्याप्रमाणे अतल वितल सुतल तलातल महितल पाताल अशा प्रकारचे वेगवेगळे हे लोक निर्माण होतात. दान सद्वो वापी याचे जागृते फलम. आणि ज्याप्रमाणे आपण तीर्थयात्रा करतो, तीर्थयात्रेचं फळ हे दान तप इष्ट पूर्त कर्म, याचं फळ काय तर धर्म. यातून आपल्या धर्माची वाढ होते. आणि धर्मार्थ काम मोक्षाणाम हे भगवंताने का निर्माण केलं तर दान धर्म लोकांनी करावा, धर्म अर्थ काम आणि नंतर मोक्षाला प्राप्त व्हावं म्हणून भगवंताने हे निर्माण केलं. तत्रे मम क उपासीनम कौ स्वेदिनशेरते. जीवाचं तत्व, परमेश्वराचं स्वरूप आणि प्रतिपादित ज्ञान हे गुरुच्या द्वारेच प्राप्त होऊ शकतं, अन्यथा आपल्याला हे प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात तत्र मम क उपासीरन क उदस्विदनुशेरते. त्या ठिकाणी क म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला सुद्धा केवळ गुरुच्याच द्वारे हे ज्ञान प्राप्त झालं.
सामान्य माणसाला सुद्धा गुरुच लागतो, तर हे ज्ञान प्राप्त होतं. पुरुष संस्थानम स्वरूपम वा परस्यच ज्ञानांच्या नैगमम यत्तत् नैगमम ज्ञान. नैगम म्हणजे निगम, निगम म्हणजे वेद. वेदाचं ज्ञान हे कसं प्राप्त होतं तर शिष्य प्रयोजनम. गुरु आणि शिष्य या परंपरेने हे ज्ञान लोकांपर्यंत आलेलं आहे. कालच 2-3 दिवसापूर्वीच द्रविड शास्त्रींनी सांगितलं. द्रविड शास्त्री म्हणाले, एक ग्रस्त आले आणि ते म्हणाले, माझं सगळं वाचन झालं म्हणे, मी 4 वेद, त्याचप्रमाणे 18 पुराण, सगळे उपनिषद सगळं वाचलं म्हणले, मी मला सगळं ज्ञान प्राप्त झालं, 6 शास्त्रही वाचलं, सगळं ज्ञान मला आलं. ते म्हणाले, मी त्यांना विचारलं, कोणत्या गुरुकडून तुम्ही ज्ञान घेतलं? ते म्हणे, गुरु कशाला पाहिजे त्याला? मग पुस्तकं वाचले आणि ज्ञान आलं. वेद पुस्तकं वाचले, उपनिषद पुस्तकं वाचले, त्याचप्रमाणे 6 शास्त्र पुस्तकं वाचले, पुस्तक वाचलं म्हणजे ज्ञान आलं. ते म्हणले, वा वा, छान. याचा अर्थ असा आहे की नुसतं पुस्तक वाचून ज्ञान येऊ शकत नाही. ज्ञान हे शब्दात नसतं, ज्ञान हे अनुभवात असतं. म्हणून ज्ञानम विज्ञान संयुतम असं जे म्हणलंय त्याचं कारण हे की ज्ञान नुसतं पुस्तकी ज्ञान हे शब्दाने येईल. पुस्तकी ज्ञान म्हणजे काय? उदाहरण सांगतो, उदाहरणाशिवाय कळत नाही. एक गृहस्थ होता आणि एक मुलगा होता. त्या गृहस्थाला पोहता चांगलं येत होतं. त्याचा मुलगा म्हणला की मला तुम्ही पोहणं शिकवा, मला पोहायचं कसं ते शिकवा. तो म्हणे, हरकत नाही, उद्या ये म्हणले, आपण विहिरीवर जाऊ, लंगोटी घालून ये आणि भोपळा घेऊन ये, मी शिकवतो. नाही 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 म्हणले, तसं नाही, मला पाण्यात न उतरता पोहता आलं पाहिजे. ते म्हणले, पाण्यात न उतरता? हा, मला पाण्याची फार भीती वाटते, मला पाण्याचा स्पर्श न होता पोहता आलं पाहिजे, कागदावर शिकवा म्हणले. त्या गुरुनी बरं म्हणले, ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे. मग त्याने सांगितलं, पहिल्यांदा पाण्याच्या जवळ जा. ह्या सगळ्या नोट्स काढल्या ना त्यांनी. पाण्याच्या जवळ जायचं, मग आचाकोचाक व्हायचा, मग उडी मारायची पाण्यात. पाण्यात उडी मारल्याबरोबर आपण खाली जाऊ, खाली आपण बुडायला लागलो की पाय वरती घ्यायचे, पाय वरती घेऊन पाय मारायचे, मग हात वरती घ्यायचे, हात मारायचे, आणि जे तोंड आहे, डोकं आहे, ते डोकं नेहमी वरती ठेवायचं. तोंडात पाणी आलं तर ते त्याचा गुळणा करायचा, नाका तोंडात पाणी जाऊ द्यायचं नाही. झालं, आलं मला पोहणं. आता पोह म्हणले, मग आलं पोहणं तर पोहा. आता कुठलं? अहो, तुम्ही नुसतं जरी पाठ केलंय किती तरी जेव्हा तुम्ही पाण्यात उडी मारता तेव्हा पहिल्यांदा जे तुमचं डोकं पाण्यात जातं ते वरतीच येत नाही आणि पाय खालीच राहतात, आपण बुडायला लागतो. पाय वरती घेण्याला सुद्धा एक प्रॅक्टिस असावी लागते. म्हणून ते म्हणतात की नुसत्या कागदावर पोहणं येत नसतं. तसं असतं तर कागदावर पोहून लोक मोठे पोहणारे झाले असते, पण कागदावर नोट्स काढून पोहणं येत नसतं, पॉइंट्स काढून पोहणं येत नसतं, शब्द ज्ञानाने ज्ञान येत नसतं. हा मुद्दा आहे. म्हणून ते म्हणतात, ज्ञानांच नैगमम यत्तत् गुरु शिष्य प्रयोजनम. ज्ञान कधी प्राप्त होतं तर गुरु आणि शिष्य या परंपरेने प्राप्त होतं. म्हणून एवं परंपरा प्रोक्तम. गीतेमध्ये काय सांगितलंय? गीता हेच सांगते की हे ज्ञान परंपरा प्रोक्त आहे. कोणतेही ज्ञान जर मग परंपरेने युक्त असतं तेव्हा ते परिपूर्ण असतं. त्याला जर परंपरा नसेल ज्ञानाला तर ते ज्ञान अर्धवट असतं. म्हणून अर्धन त्यजति पंडिता. हा सगळं अर्ध सोडून द्यावं लागतं, अर्ध उपयोगाचं नाही. कारण अर्ध्याने माणूस चुकतो, फसतो, बिघडतो. म्हणून अर्ध ऐकू नका. अर्धन त्यजति पंडिता. अर्ध उपयोगाचं नाही, परिपूर्ण ज्ञान पाहिजे. आणि हे परिपूर्ण ज्ञान परंपरेशिवाय नाही, गुरु शिष्य प्रयोजनम. गुरु आणि शिष्य म्हणून आपल्याकडे या परंपरा सांगितल्यात. काय हे ज्ञान कुणी सांगितलं? आधी भगवंतांनी सांगितलं. भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं, नारदाने व्यासाला सांगितलं, व्यासाने शुकाचार्याला सांगितलं, शुकाचार्याने परीक्षितीला सांगितलं, परीक्षिताला हे सांगताना सुताने ते ऐकलं आणि मग सूत शौनकादिकांचा संवाद. हे परंपरा प्रोक्तम. याप्रमाणे ही परंपरा ते सांगतात. आता ही ज्ञानाची परंपरा. या ठिकाणी आपण 3ऱ्या स्कंदापासून 3रा आणि 4था स्कंद जो आहे तो सगळा मैत्रेयी आणि विदुरांचा संवाद आहे. ही दुसरी परंपरा आहे.
दुसरी परंपरा कोणती आहे? संकर्षण. संकर्षणाकडे सनक सनंदनादी गेले. त्या सनक सनंदनानी संकर्षणाकडून ज्ञान घेतलं. त्यानंतर त्यांनी सांख्यायनाला सांगितलं, त्यांनी पराशराला सांगितलं, त्यांनी बृहस्पती आणि पराशर या दोघांना सांगितलं. त्यापैकी पराशराने मैत्रेयाला सांगितलं आणि हे पुलस्त्याच्या आज्ञेवरून त्यांनी हे मैत्रेयाला सांगितलं, पराशराला सांगितलं आणि त्यानंतर मैत्रेयाने विदुराला सांगितलं. याप्रमाणे संकर्षण, सनतकुमार, सांख्यायन, पराशर आणि बृहस्पती, त्यानंतर पुलस्तेच्या आदेशावरून मग मैत्रेय भगवंताच्या आदेशावरून मैत्रेयाला आणि मैत्रेयाने विदुराला भगवंताच्या आदेशाने सांगितलं. याप्रमाणे अशी ही परंपरा आपल्याला दिसते. ही दुसरी परंपरा आहे. भागवताच्या 2 परंपरा आहेत, एक विष्णू परंपरा आणि दुसरी शेष परंपरा. त्यापैकी ही दुसरी शेष परंपरा 3ऱ्या आणि 4थ्या स्कंधामध्ये दिसते. याला त्याने भागवतच म्हटले. तेव्हा याप्रमाणे गुरु शिष्य प्रयोजनम निमित्ता नितचस्येह प्रोक्तान्य सूरिभिः स्वतोज्ञानं कुतः पुंसां भक्तिर्वैराग्यमेव वा एतान्मे पृष्ठ प्रश्नान् हरेः कर्म विवर्त्सया ब्रूहिमे यज्ञस्य मित्रत्वादजया नष्टचक्षुषाः. याप्रमाणे तुला नष्टचक्षुषाः, ज्याप्रमाणे मित्रत्वात सूर्य नसेल तर आपण आंधळे होऊ. तेव्हा हे ज्ञान म्हणजे सूर्य आहे आणि मित्र या ठिकाणी शब्द वापरला सूर्यासाठी. जर मित्र नसेल, सूर्य नसेल तर जसं आपण अंधारामध्ये साच पडू, त्याप्रमाणे ज्ञान नसेल तर चक्षु असून उपयोग नाही. नष्ट चक्षुषाः, तर आपल्याला डोळे असून आपण आंधळे. त्याप्रमाणे हे ज्ञान, याप्रमाणे जीवाचं भय नष्ट करणारं हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान शुकाचार्य म्हणतात. याप्रमाणे पुढे मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादातून हे पुन्हा भागवतच प्रगट झालेलं आहे. याप्रमाणे आता हे भागवत पुढे कसं सांगतील, भागवत मला कसं, माझ्यापर्यंत ही परंपरा कशी आली हे सांगतात. त्याप्रमाणे ते कसं सांगतील. आणि प्रवर्तये भागवतम पुराणम या ठिकाणी 8व्या अध्यायामध्ये मैत्रेय विदुराला सांगताना म्हणतात की हे भागवत आहे. प्रवर्तये भागवतम पुराणम यदा साक्षात्भ्याः, हे प्रत्यक्ष साक्षात शेष नारायणाने सांगितलेलं भागवत मी तुला सांगतो. म्हणून आता ही दुसरी परंपरा या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. तर यानंतर शेष नारायणाकडे सनक सनंदनादी कसे गेले, त्यांना शेष नारायणांनी कसा उपदेश केला आणि ब्रह्मदेवाने नंतर भगवंताची स्तुती कशी केली, या संबंधीचे विवरण आहे ते उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.